सुद्धा तोच प्रश्न आहे की लोकांना शिकवी ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे भाषा या भूमिकेवरती पंतप्रधान चाललेत का? 100% तुमची जी मन आहे ना ती अगदी तंतोतंत मिळते. आणि आमचा मुळात काँग्रेसचा आणि बहुजनांचा हा देश आहे. मुळात हे जे भाजपचं सरकार आहे हे खरंच भांडवलदाराचं सरकार आहे. कारण आज आपण बघितलं की इतर देशामध्ये जाऊन त्यांनी जे पार्ले भांडवलदार कंपनीची कुठेतरी जागतिक पातळीवरती ऍडव्हर्टायझिंग करण्याचा या भांडवलदार पंतप्रधानांनी प्रयत्न केलेला आहे. त्याचा आम्ही इथे काँग्रेसच्या पक्षातर्फे जाहीर निषेध करतो. देशामध्ये आज नीट सारख्या परीक्षाचे पेपर लीक होत आहेत, 4 विद्यार्थी सुसाईड करतायत, तरी एकही केंद्रामधला मंत्री सुद्धा किंवा भारतीय जनता पार्टीचा एकही पक्षाचा कार्यकर्ता किंवा लोकप्रतिनिधी त्या शब्दावरती बोलत नाहीये, त्या विषयावरती बोलत नाहीये. आणि हा आमचा देशातला पंतप्रधान, दुर्दैव असे की त्याचंही मिशन चुकलं असेल. त्यांनी फेब्रुवारीमध्ये जायला पाहिजे होतं. फेब्रुवारी महिन्यात जर गेला असता कुठेतरी ते चॉकलेट तिकडे दिले तर त्याचा आम्ही अर्थ समजलो असतो. पण या मे महिन्यात जाऊन तिकडे चॉकलेट वाटतोय तर त्याचा आम्हाला अजूनही अर्थ कळाला नाही. तर हे मोदी भांडवलदाराचे कुठल्या तरी एका कंपनीच्या एजंटसाठी, प्रसिद्धीसाठी यांना आपल्या भारत देशातल्या कोणत्याही कष्टकरी युवकांसाठी, कामगार असतील, शेतकरी असतील, बहुजन असतील, इथलं सर्वसामान्य लोक जनता असतील, यांचं कुठलंही काही पडलेलं नाही.